ए थांब थांब. तुझ्या उजव्या कानातलं कुठे? ते रस्त्यात येताना पडलं असेल, तसंही ते लूजच होतं. येते मी. पडले रस्त्याने पडले. तुमच्याशी बोलतीया. काय चाललंय तुमचं? हा, कुठे गेला होता तुम्ही? काय ते यज्ञ का विज्ञ काय करणार होतं ते केलं का? आणि ती माणसं आली होती का? सांगा ना, मला काहीच सांगत नाही तुम्ही. तुला पैसे पाहिजे असतात ना माझ्याकडून? पार्टनर बनवतो स्वतःला. पार्टनर अडचणीतून बाहेर काढण्यासाठी असतो, अडचणीत टाकण्यासाठी नसतो. मग मी तेच करते. ती लाली कशी आली तिकडे? शपथ सांगते, मी नव्हती घेऊन आली होती. लई येडी आहे तिला. मी म्हणत होते जाऊ नको, पण आलीच माग माग. खरं सांगते, तुमच्यापेक्षा पण लय डेंजर आहे ती. ऐकतच नाही, लय हट्टी. अरे समजाव तिला मग डिंपल. पैसे घेतच ना माझ्याकडून, स्वतःची अक्कल चालव. कर, काहीही कर, मला नाही माहिती. डिंपल, लालीलाच काय, घरातल्या कुठल्याच माणसाला नाही कळलं पाहिजे. हे काय करशील, कसं करशील मला माहिती नाही. ही सगळी जबाबदारी तुझी. हा बघ वहिनी आले ते. हो, माफ करा, मला चुकलं माझं. मी संशय घ्यायला नको होता. लवकर लक्षात आलंय तुमच्या. ऐक वहिनी, बघ म्हणत होते ना ऐकत जा माझं. तुझ्यामुळे माझ्यावर पण चिडून गेलेत ते. म्हणून सांगत होते ऐकत जा माझं, पण कधी ऐकतच नाही. चला आता झोपायला. बस तशीच मी चालली. ये बाबा सत्यनाम. शरणम हृदयम. बोला. बाबा, हे लय लांब ना आल्यात. ह्यांची काय अडचण आहे तेवढी बघा की. बाबा या, समोर या. बोला बाबा, काय अडचण आहे? फार दिवस झालं माझ्या पोरगाचं लगीन होत नाही. त्याच्यावर काय उपाय असेल तर मला सुचवा. लय मेहरबानी होईल. मुलगा कुठे आहे तुमचा? बाबा तो नाही आला. तुम्ही त्यालाच आणलं तर बरं होईल. आणायला काय नाही, पण तो ऐकत नाही हो. हात द्या इकडे. ठीक आहे बाबा, मला तुमची सगळे दुःख दिसत आहेत, अडचणी दिसत आहेत. ठीक आहे, काही काळजी करू नका. मी सांगतो तसं करा. शनिवारी बुधवारी मुलगी बघायला जायचं नाही. मुलगी बघायला जाताना अंगावर काळा कपडा घालू नका. ते वर्षभरात करा. हा नारळ उपडा ठेवायचा. वर्षभरात लग्न ठरेल. बाबा, तुम्ही बोलत आमची काळजी मिटली. बाबा ही घ्या आमच्याकडून दक्षिणा. अहो काय करताय तुम्ही? पैसे नको अजिबात. मी पैशांसाठी हे केलंय का? श्रद्धेचा बाजार नाही मांडायचा मला. या तुम्ही. बाबा तुम्ही खरंच देवाचा अवतार आहे. देवाचा अवतार नाही, देवच आहे. माझा, तुमचा, सगळ्यांचा देव गोपाळ बाबा. गोपाळ बाबा, सत्यनाम बाबा. शरणम हृदयम. गोपाळ बाबा, बाबा गोपाळ की जय. गोपाळ बाबा, बाबा गोपाळ की जय.
काय जामकर साहेब, काय काम काढलंय आज इथं? आणि हा, तुम्हाला जर बाबाचं दर्शन बिर्शन घ्यायचं असेल ना तर अहो, लय गर्दी आहे तिकडे, तुम्ही मागून या बरं. हा काय गोपाळ नावाचे टेलर, काय नवीन सोंग, नवीन धंदा. जामकर साहेब, आमच्या घरी आल्या बिगर तुम्हाला चैन पडत नाही का? आज काय काम काढलं? तुमच्या घराचं चटई क्षेत्र मोजायला आलोय मी. म्हणजे काय? वाचा. द्या मी वाचतो. सर्च वॉरंट आहे अप्पा. जा घराचा कोपरा न कोपरा तपासा. झडती घ्या सगळ्या वाड्याची. अरे हे काय डाउनलोडिंग आहे? अरे तुझ्या डोळ्या देखत आपल्या बापाने तुझ्या लेकरांना बरं केलं की, आणि तू असं पांग फेडतोय. अरे भाऊ आहे की तुझा, हा? तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती सुधाकर. तुला लाज नाही वाटत करे? स्वतःच्या भावाच्या मागे लागला हात दूध. आप्पा मी मागं सांगितलं, आता परत सांगतो, ड्युटीवर असताना मी नाट्यभीती बघणार नाही. मला माझी ड्युटी करू दे. अरे तुझी ड्युटी गेली मातीत. दोन बायकावले देशमुख. इथं तो माझा सहकर्मी आहे, तुमचा मुलगा नाही. पोलीस आहे. सुधाकर, जा झडती घे वाड्याची. जामकर साहेब तुम्ही काय करताय हे? हा? अहो गोपाळ बाबा आमचा देव माणूस आहे, आणि देव माणसाच्या घराची तुम्ही झडती घेताय. हे बघा आमच्या सगळ्या भक्तांचा हाय लागल तुम्हाला. हा हाय लागल. लागू दे, आम्हाला काही फरक पडत नाही. पोलिसांना असल्या फालतू बाबाच्या आशीर्वादाची अजिबात गरज नाही. तुम्हाला काय एकच गोष्ट पुन्हा पुन्हा सांगायची काय? जा झडती घ्या. जामकर साहेब सॉरी. आय रिस्पेक्ट यू, पण आम्ही तुम्हाला आमच्या बाबाच्या घराची झडती घेऊ देणार नाही म्हणजे नाही. तुझी फाईल काढू का? एवढी मोठी आहे. जामकर साहेब तुम्ही त्याची फाईल ओपन कराल, पण आमचं काय? माझा हा कॅमेरा आहे ना, ऑन आहे, सगळं रेकॉर्ड होतंय त्याच्यात. तो आमच्या सगळ्या भक्तांना कळेल की तुम्ही आमच्या देव माणसाला कसा त्रास देताय ते. ओ साहेब, आमच्या बाबांपर्यंत पोहोचायचं असेल तर आधी आमचा सामना करावा लागेल, तुम्हाला लक्षात ठेवा. धुंडीन आलात म्हणून काय तुमचं सगळं खरं होत नाही. कायद्यासमोर देव माणूस, सामान्य माणूस असं काही नसतं. शटाप, गोळी घालील.